श्री रामचंद्राय नमः. श्री गणेशाय नमः. ऐकून सीतेचे वचन विस्मित श्रीरामाचे मन, माया मृगाचे विधान जाणे संपूर्ण श्रीराम. रामायण पूर्व उद्धरतीदान पूर्वदानचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती, असेही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा. आणि त्या रामकथेच्या माध्यमातून नाथ महाराज सांगू लागले, जाणे रामचंद्र प्रभूंना सगळं काही जाणकार आहेत आणि जाणकार असल्यामुळं माया मृगाचं वचन लक्ष्मणा धाव धाव म्हटल्याबरोबर रामालाही कळालं नाही असं नाही की माईक हा काय. म्हणून सर्व जाणणारा कोण आहे? रामचंद्र प्रभू आहे. ऐका. माया मृगे अक्रंदोन धावण्या निला लक्ष्मण, मागे येऊन रावण सीता हरण करील. मागे येऊन रावण मग दौडून दिलं ना कुणाला? लक्ष्मणाला. आणि दौडून दिल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात, पुढचं कार्य करण्यासाठी काय रावणाला मारायचंय, सगळ्या राक्षस कुळांचा उद्धार करायचा आहे. याच्यासाठी काय होईल तर रामचंद्र प्रभूच्या बरोबर लक्ष्मण गेल्याच्या नंतर रावण इथं येईल आणि सीताईला हिरून नेण्याचं कार्य करेल. ऐका. ऐसा झाला कृत कार्यार्थ, जाणून या श्री रघुनाथ, सुख मानिले पोटात राक्षसांत करावया. राक्षसांत करावया. दुःख व्हायला पाहिजे ना, पण सुख मानिले पोटात. आपली पत्नी चालली आहे हे रामचंद्र प्रभूंना कळालं नाही असं नाही, कळालं. पण करावया राक्षसांत, राक्षसाचा अंत करायचा आहे ना. आणि त्यामुळं रामचंद्र प्रभूंनी काय मानलं? सुख मानिले पोटात. सुख मानलं दुःखामध्ये पुढचं कार्य करण्यासाठी. ऐका. जाणोनी माया मृगाची गोष्टी, बाईलेची या पोटासाठी बोलासाठी, राम का धावला मृगा पाठी, श्रुती पोटी न मानावे. तुमची शंका नाथ महाराज म्हणतात श्रुती पोटी न मानावी. बाईलीच्या बोलासाठी रामचंद्र प्रभू आपल्या पत्नीच्या बोलासाठी गेले असं नाही बाबा, बरं का. हे लौकिक भाग आहे. परंतु रामचंद्र प्रभूंना पुढचं कार्य करायचं होतं. कोणतं? ह्या राक्षसांचा अंत करायचा होता, रावणाचा अंत करायचा होता. या सृष्टीमध्ये ही एक संदेश द्यायचा होता. म्हणून रामचंद्र प्रभूंनी बाईलीच्या पत्नीचा बोलासाठी गेले असं म्हणू नका. कुणाचं म्हणणं आहे? तरी आताही बोलतेत बघा कलियुगात, रामानं ऐकलं आहे की नाही, तू कुठं घेऊन बसलास रे म्हणतात की नाही. त्यांनी ऐकल्यास म्हणतील का? नाथ महाराज म्हणतात त्यांच्यासाठी नाही गेले, या कार्यासाठी गेले. श्री कामाच्या अतिप्रीती, माया मृगी श्री रघुपती, नाही धावला कामासक्ती, गुड ग्रंथोक्ती अवधारा. गुड ग्रंथोक्ती अवधारा. गुड याच्यातलं हे आहे म्हटले. काय आहे गुड? की राक्षसांचा अंत करायचा आहे. आणि राक्षसांचा अंत केल्याच्या नंतर नाही धावला. पत्नीच्या बोलासाठी धावले नाहीत ते, मृगासाठी कंचुकेसाठी धावले नाहीत, माझ्या पत्नीला हवं म्हणून. काय नाही ना. हे गुड रामाला माहीत होतं म्हणून तुम्हालाही माहीत व्हावं. नाथांचं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी नाही धावले, पुढचं सगळं कार्य करण्यासाठी रामचंद्र प्रभूंनी धाव घेतली. सीता केवळ नवे पत्नी, परम भक्त शिरोमणी, चरण चाली आली वनी, सेवे लागोनी श्रीरामा. सेवे लागोनी श्रीरामाच्या. रामचंद्र प्रभूची केवळ पत्नी नाही सीता. कोण आहे त्याच्या अगोदर? भक्त, परमभक्त शिरोमणी. भक्त आहे ती. आणि भक्त असल्यामुळं काय, तिनं राजाची मुलगी असताना, जनकाची मुलगी असताना चरण चाली, होय चालत चालत गेली. इथं थोडी ह्याची असली तर गाडीच्या खाली उतरणा. दारात ऑटो लागालाय, नसली गाडी तर होय अर्जुन माय मी तशी जात नाही म्हणते. चरणचा
काय आली की नाही एवढं एकंदरीत केलं का ती अगोदर भक्त आहे रामांना सांगायचं आणि पुन्हा ती पत्नी आहे ऐका. राज्य असता श्रीरामासी सेवा वाटली सेवकासी सोय करावया सेवेसी उल्हासेसी वना आली. उल्हासेसी वना आली. साहेब बी आले वा त्या दिवशी आमचं बोलणं झालं चांगले आले होते का मी नव्हतो. हा झाडे साहेबांनी केला होता फोन. हा हा हो द्या थोडे एवढं होऊ द्या पुन्हा बसून. आणि म्हणून चरण चाली आली का आली तर केवळ सीता ही पत्नी नाही पत्नीपेक्षाही ती भक्त आहे आणि भक्तीसाठी सगळं करतो देव. होय भक्ती केला तैसा तसं तसं वागत असतो. सगळ्यांची कामं केली ना उंच असो की नीच असो उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया देखोनिया फक्त तिष्ठत होते. तसं भक्तासाठी राम आले म्हणजे सीतेसाठी म्हणून म्हणायचं नाही. हे तुम्हाला सांगतो म्हणजे नाथांची हातोटी आहे. सीता निर्विकार भक्त श्रीराम जाणे मनोगत तिचा पूर्ववया भावार्थ स्वय धावत मृगा मागे. स्वय धावत मृगा मागे का धावले. निर्विकार भक्त आहे ना ती विकारच नाही तिच्या ठिकाणी. कुणाच्या ठिकाणी सीतेच्या ठिकाणी. आणि निर्विकार स्वच्छ मनातला जो भक्त असतो ना त्याची सगळी कामं करतो. फक्त मन स्वच्छ असलं पाहिजे. काय पय भक्ती वेकी मी जाणे तेथे सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया. फक्त भक्ती पाहतो देव बरं का. आणि भक्ती पाहत असल्यामुळं जनाबाईच्या काय वेणी फणी करतो दळण दळू लागतो सगळं करतो ना. फक्त भक्ती बघतो म्हणून भक्ती सीतेची बघितली. भक्ताच्या वचनासाठी बघा प्रगटला कोरडे काष्टी तो श्रीराम धावे मृगा पाठी सुख संतुष्टी सीतेच्या. असं म्हणू नका. सुख संतुष्टी सीतेच्या. त्या मृगाच्या पाठीमाग हरणाच्या पाठीमाग राम पत्नीच्या बोलण्याहून धावले का नाही. नाही हा भक्तीसाठी धावले. उदाहरण दिलं नाथांची हातोटी आहे. खांबामध्ये तुझा देव आहे का. हिरण्यकश्यपूने विचारलं पोराला कुठं आहे देव तुझा. ते म्हटले विठ्ठल जळे स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी आहे म्हणले प्रल्हाद. प्रत्येक ठिकाणी आहे. मग ह्या खांबात आहे का. हो म्हटले त्याच्यात आहे. आणि मग खांबामध्ये एकंदरीत काय केलं लात घातल्याबरोबर काय निघाला. नरसिंह रूपाण देव आला की नाही. आणि देव येऊन प्रल्हादाचं रक्षण केलं. तसं होय भक्ती केला तैसा मगाशीच म्हटलं ना तसं तशी पूर्वी तो देव. इच्छा तुमची फक्त भक्ती पाहिजे. देवाला सगळ्यात काय प्रिय आहे. भक्ती प्रिय आहे भाव प्रिय आहे. आणि भाव प्रिय असेल तर मग शबरीची उष्टी बोरे खातो सगळं करतो. ऐका भक्ताचे भावे वचन कदा अनुलंगी श्री रघुनंदन सीता सद्भावे आपण करी धावने मृगा पाठी. करी धावन मृगा पाठी. मृगा पाठी धावले नाहीत ते. फक्त ते भाव बघितला सीतेचा. पत्नी म्हणून बी नाही एक भक्त म्हणून बघितला. आणि भक्त म्हणून बघितल्याच्या नंतर महाराज म्हटले ना माऊली म्हणतात मग निशिंभा उल्हासे भाव बघितला जातो. मजार पावयाचे निमिसे फळावडे जैसे भलतयाचे हो का. कसे असू द्या म्हटले फक्त भाव बघतो. भाव बळे आकळे ये रविना कळे कर्तळ्यावळे तैसा हरी तैसा हरी. मंडुलत महाराज म्हणल्याबरोबर फार अभंग चांगले आहे. तो तितका वेळ दिला पाहिजे. साहेबांना बसवायचे हे 10 वय आहेत फक्त मग आपण बसू. जैसा भाव तैसा देव यदर्थी नाही संदेह
देखो निशितचा निज निज सद्भाव धावे श्रीराम राव मृगा पाठी. धावे श्रीराम राव मृगापाठी. अर्जुन कसं म्हटलंय? नाथ महाराज म्हणतात जैसा भाव तैसा देव. जसा भाव असेल ना तसा देव प्राप्त होतोय, आणि भावच नसेल तर देव प्राप्त होत नाही, श्रीमंतांना प्राप्त होत नाही. या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. होय, किती सुंदर लिहिलं तुकडोजी महाराजांनी. ह्या झोपडीत माझ्या देव येतो. देव कुठं असं बघत नाही, श्रीमंत अमुक तमुक होय बघतो का? नाही 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 नाही, भक्ती बघतो तो. आणि भक्ती बघितल्याच्या नंतर सुदाम्याचे पोहे सुद्धा तसेच खातो. इतकी भक्ती आहे. किती भक्ती आहे मित्रत्वाची. म्हणून त्या भक्तीसाठी देव काहीही करतो. ऐका, माया मृग करी धावन वा. समूळ सांगितले आपण. वा. सीता निजबसी लक्ष्मण ते निरूपण अवधारा. म्हणून माया मृगाच्या माग रामचंद्र प्रभू गेलेत असं म्हणू नका. त्या भक्ताचं काम केलं त्यांनी, आणि भक्ताचं काम केल्यामुळं लक्ष्मण हे एक निश्चिम भक्त आहे, हनुमंतराय भक्त आहेत. किती भक्त झाले महाराज. आणि म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. आणि हे भक्तीची वाट पुन्हा दाखवली साधू संतांनी दाखवली. कोणती वाट आहे? अभंगाचं कडवं सांगा ना. भक्तीची काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुभटा. पुन्हा दाखवली भक्तीची वाट हनुमंतरायाने दाखवली. अरे संकटात सुद्धा काम किती केले जातात. मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं, दररोज हनुमान चालीसा म्हणायची. साहेब तुम्हाला भक्ती नाही प्राप्त झाली तर मग म्हणा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले शरण शरण हानू म्हणता. आम्ही कुणालाही शरण जात नाहीत म्हटले तुकाराम महाराज. आम्ही कुणालाही जातो, जायचं नाही कुणालाही. फक्त जे काम करतो ना, सेवा करतो ना, सीतेनं सेवा केली, लक्ष्मणानं सेवा केली, म्हणून ते भक्त आहेत. ऐका, त्रिलोक्य पावन श्रीराम ख्याती. हो. वाढवा वया आगात कीर्ती. लक्ष्मणा दौडी सीता सती नाना वक्रोक्ती छळोनी. सीतेनं एकंदरीत काय बोलली कुणाला? लक्ष्मणाला. नाना वक्रोक्ती म्हणजे बोलणं, छळण्याचं बोलणं ना. तू ह्याच्यासाठी आलास का? मला पत्नी करायची होती का? नाही, निराधीर आहेस, कडू आहेस, भाडे आहेस, ह्या शब्दात बोलले. आपण ऐकलं ना का? साधं बोलल्यास ऐकतात का माणसं? घरात बघा ना, होय उगाच ते आणखी पाणी घ्या घरा म्हणते. मोर काहीच करतो. तुला किती वेळा सांगितलं पाणी दे म्हणून? गुरुजीनं बोलावंच लागल ना वर्गामध्ये. ग्रहपाठ का केला नाहीस तू? 2 थोबाडी दिल्याच्या नंतर करून आणते ते. नाही माय, आणला कसा नाहीस माय, उद्या आण माय. ते म्हणते आता गुरुजीचं कळालं मला, काहीच लागत नाही. कडकपणा पाहिजे ना. आणि कडकपणानं सीतेनं दौडून दिलं कुणाला? लक्ष्मणाला. म्हणून पुढचं कार्य झालं. ऐका, मुख्य सीतेचे मनोगत. श्रीरामे वदावया लंका नाथ. त्याची साधावया कार्यार्थ केला छळनार्थ सौमित्रा. केला छळनार्थ सौमित्रा. सौमित्राला का छळलं? ते जायलाच तयार नव्हता. भावाचं इतकं दृढ विश्वास होता की माझा लक्ष्मण तिथून हटणारच नाही पंचवटीत. आणि रामालाही माहीत होतं आणि लक्ष्मणालाही माहीत होतं काय भाव असेल. पण सीतेनं त्याच्यासाठी बोलली, इथून जावा. आणि इथून गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू काय करतील? तिथं थांबतील, रावण येईल आणि पुढचं कार्य होईल. राक्षसांचा अंत करण्यासाठी ह्या सगळ्या घडामोडी झाल्या पाहिजे ना. होय, कोरोनामध्ये ठप्प झालं जग, भारत ठप्प झाला, उलाढाल झाली पाहिजे ना. सगळे प्रत्येकाला कामं असली म्हणजे वेळ जाईल ना. आणि अर्थव्यवस्था, तेव्हा कळालं आम्हाला अर्थव्यवस्था वाईट गोष्टीवर चालते. सगळं बंद होतं पण एक सुरू होतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कशाला सांगू. होता की नाही?
का म्हटले त्याच्यावरच चालतंय म्हणले महाराष्ट्र. वाचा बाबा. श्रीराम सीता सौमित्र तिहिनी मूर्ती अति पवित्र हो. प्रकाटवया श्रीरामचरित्र कथा विचित्र अनुवाद आणि कथा विचित्र अनुवाद आहे म्हणून तिघजणही राम सीता सौमित्र प्रगटावया चरित्र हे प्रगट करण्यासाठी जगाला दाखवण्यासाठी बरं का साहेब. त्या अवतारामध्ये आले. तर अवतारामध्ये येऊन एवढं काम केलंय. अवतार तुम्हा धराया कारण उधराया जाना जड जीव याच्यासाठी अवतार धरला ह्यांनी. हे कमी होते का श्रीमंत? तुकाराम महाराज कमी श्रीमंत होते? होय. आपल्याकडे असून किती, तुमच्याकडे असलो होय, आमच्याकडे असून किती आहे का नाही त्यांच्याकडे. नाही, त्यांचा स्वभावच मला लय पटला नाही. खरं आहे बरं का. हे मी काही स्तुती म्हणून सांगा ना, प्रत्यक्ष अनुभव घेतला मी म्हणून म्हणालो. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे तुमच्या गलीला सांगतोय मी. तुरे साहेबासारखा व्यक्तिमत्व गरज आहे ही समाजाची. सदोदित तत्पर असतात. एवढा सप्ताह केला पण अहंकारच नाही त्यांच्याकडे. मी अनुभवतोय ना. चांगली गोष्ट आहे बरं का. नतमस्तक तुम्हाला. कोणामुळे? सगळ्यामुळे झाला. माझ्या एकट्याचं काय. अवताराचे नटनाट्य प्रगट करावया स्पष्ट कथानुवाद दिसे बिकट तोची निर्दिष्ट परमार्थ. तोच परमार्थ खरा आहे म्हणले. निर्दिष्ट म्हणजे तोच परमार्थ खरा आहे. कधी कधी कठोर व्हावं लागतं. मऊ मे ना होन आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. किती महत्वाचं सांगितलं. किती मऊ म्हणले आम्ही. मेन सगळ्यात मऊ असते म्हणून. आणि लोणी मऊ असते तितके आम्ही मऊ आहेत तुकाराम महाराज म्हणले. पण जर पुढचा कोणी कठीण आला तर कठीण वज्रास भेदू ऐसे त्याला सुद्धा छेद लावण्याची ताकद आमच्यात आहे. काय संत असते. तसं खरा परमार्थ करण्यासाठी दाखवण्यासाठी तिघांनी कार्य केले. सीता सती सवे सद्रूप ते लक्ष्मणाला अभिशाप. हे मूर्खाचे मूर्ख जल्प कथानुरूपाती गुड. म्हणून गुड परमार्थ आहे हा. तुम्ही म्हणायचं नाही तिनं बोलली अमुक झालं. ते मूर्ख आहेत म्हटले. त्यांना माहीतच नाही परमार्थ काय आहे ते. परमार्थ हा आहे याच्यातलं गुपित म्हणा ना. गुड म्हणजे गुपित. पाठवण्याचं कारण हेच आहे. हे सगळे कार्य झाले पाहिजेत. आणि कार्य होण्यासाठी तो कठोरपणा मऊपणा संत कधी कधी घेतात. तसंच इथं भक्तांनी घेतला. रामांनी घेतला. ऐका. येरांचे मनोगत जाणून या स्वये वर्तत आगाध कीर्ती श्री रघुनाथ जग पुनीत श्रीरामे. म्हणून जग पुनीत श्रीरामे. रामामुळे जग पुनीत आहे. राम नामे. कुणामुळं? रामाच्या नामामुळं पुनीत आहे. जगात पवित्रता कशामुळे आहे? ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून पवित्रता आहे बरं का. हे मंदिरं आहेत, पूजा आहे, विधी आहे, सगळे परमार्थ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ रामायण आहे, तुकारामांची गाथा आहे. ही ग्रंथ आहेत म्हणून पुनीत आहेत महाराज. आणि महाराष्ट्र ही सगळ्यात पुण्यभूमी आहे. भारतच पुण्यभूमी आहे. आणि त्या पुण्यभूमीमध्ये आपला जन्म झाले. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. तेही विवेकू परमार्थी त्याचा वशवृत्ती मी परमात्मा. देव म्हणतो की तुम्ही भारतामध्ये जन्माला आलात ना. अरे भाग्याचे आहेत, भाग्याचे आहेत. आणि त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये आबा जन्माला येणं म्हणजे आम्ही दैवाचे दास पंढरी होय. कुणाचे दास आहेत? शिंदे साहेब. दास पंढरी रायाचे विठोबाचे दास आहेत आपण. आणि दास असल्यामुळे काय केलं? श्रीराम कथेचे अक्षर क्षरातीत परम श्रुती वक्ते अति पवित्र कथा चरित्र अनुवादू. म्हणून कथा चरित्र अनुवादू किती पवित्र आहे. क्षरातीत पर
एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. कितीतरी पाप जरी असली तरी नाश पावतात म्हणले. आणि इतकी कथा पवित्र आहे, सांगणारा पवित्र आहे, ऐकणारे त्याच्याहून पवित्र आहेत. हे ऐकल्याच्या नंतर सुद्धा उद्धार होतो म्हटले. सांगावंच लागते अशातला काही भाग नाही का. आमचे शिरस्कर महाराज ऐकतात ना, त्यांना म्हटलं सांगा, वाचा, करतील आता ते. केवळ जपता श्रीराम नाम, नामे वक्ता होय परब्रह्म. त्याचा चरित्र संभ्रम, आनंद परम परमार्थी. आनंद परम परमार्थी, त्याचं सगळं चरित्र करतो हो देव. आणि देव काहीच कमी पडू देत नाही त्याच्या चरित्रामध्ये. कुणाचा कमी पडू दिला महाराज? सगळ्यांचा केला ना. केला की नाही? देव उभा मागे पुढे, उभवी कोडे संकट. किती संकट येऊ दे, त्याचा चरित्रार्थ भागवतो बर का. फक्त काय केलं पाहिजे? आपण भक्ती केली पाहिजे. आमचा अर्जुन करतोय ना भक्ती, तर चांगलं आहे ना, सुदोदित नाही का. काही जण आबांना तर तोडच नाही. हे सामाजिक कार्य म्हणजे हे पूजनाहून पूजन आहे. हे तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, शतयाक्याना होण थोर, एक हाती भू नांगरणे. शेतात तुम्ही काम करताय ना, सगळे 100 व्याख्यानं दिले काय, तरीही भू नांगरणे इतकं पुण्य कशातच नाही. काळी आईची सेवा आहे ना, ती वेळ लागायला बाबा वाचा. एका जनार्दना शरणम, भेटे रे श्रीराम लक्ष्मण. एरीकडे सीताहरण, स्वय रावण करू पाहे. इकडं रामचंद्र प्रभूंना लक्ष्मण भेटतील. आणि मग तिकडं गेल्याच्या नंतर इकडं कोण येणार आहे? रावण भिक्षुक रूपानं, संन्याशाच्या रूपानं सीताहरण करेल. ही पुढची कथा आताच होणार आहे. तुम्हाला सोडणार नाहीत अर्धा तास आम्ही. सीता साधवया पंचवटी, रावण येऊन या कपटी. त्या दोघाच्या धर्मगोष्टी, कथा कसवटी अनुपम्य. आणि कथा कसवटी अनुपम्य. रावण येणार आहे पंचवटीला, लक्ष्मण तिकडे गेले. आणि त्या सुंदर सुंदर कथा ह्या अध्यायामध्ये होणार आहे. दोघांचा संवाद आहे. फार बोलणार आहे. रावण बी बोलतोय आणि त्याच्याहून जास्त सीताई बोलते. चांगला संवाद आहे, ऐकूया. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टिकिया श्री लक्ष्मणानुवादे नाम पंचदशोऽध्याय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. या